नाही असं. आणि आपल्या सगळ्यांनाही नक्की काय आणि कुठं अडलंय सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे त्याच्या खोलात मी काही जात नाही. कशाला आरपी आरपी म्हणताय? टाकाला जायचं आणि भांडं लपवायचं असलं काम करू नका. आरपी इतिहास जमा झालाय. महानगरपालिकेत गेलाय DP आणि DPला दोन्ही रोड 36 मीटरचे. कमीत कमी आपण आपली तरी फसवणूक करून घेऊ नका. महानगरपालिका तुमच्या ऐकण्यावर चालणार नाही. आरपीचा रोड करा, आरपीचा रोड करा. आरपीचा रोड होणार नाही. DP प्रमाणे रोड होणार. हे सगळ्यांनी पहिलं डोक्यात ठेवलं पाहिजे. नाही तर शिवाजी महाराज जन्माला आला पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात युद्धात काय झालं तर त्याचं मी सेफ राहिलं पाहिजे अशी वृत्ती जर बाळगली. आणि ह्याच्यामुळंच दादा गेल्या काही वर्षांमध्ये हा थांबलेला नाही. ढाकणे साहेब आले, ते ढाकणे साहेबांनी लाईनी मारल्या होत्या. त्या लाईनी मान्य करायच्या का? आता ही गोष्ट तुम्हाला वाहतूक समस्या सोडवायची असेल तर तुम्ही अधिकाऱ्यांना फ्री हँड दिला पाहिजे. आता काय झालंय, शुद्ध शाकाहारी भोजनालयात आलाय आणि सांगताय की मटन बिर्याणीची रेसिपी साहेब लिहून घ्या आणि आत्ताच्या आत्ता तयार करा. काय संबंध यांचा? हे पोलीस दलाच्या अधिकारी. तुम्ही जे सांगताय ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऐकलं पाहिजे. तो बिचारा आपला ऐकून घेतोय तरुण असल्यामुळं म्हणून फार खड्ड्यापासून सगळं बिल त्याच्यावर फाडलं जाते. आणि दुसरी एक गोष्ट साहेब मला अशी जाणवली की अनेक चांगली माणसं आहेत. आपण पोलीस मित्र जसं करतो ना तसं पुण्यामध्ये एक ट्रॅफिक मित्र म्हणून संकल्पना इथं राबवा. ही जी चांगली सूचना देणारी मंडळी होती की बाबा असं केलं पाहिजे, इथलं जंक्शन बंद करा, तिथलं जंक्शन बंद करा, हे करा, हा सिग्नल सिंक्रोनाइज करा, या सगळ्यांना तुमच्या जोडीला घ्या. यांच्या आठवड्यातून एकदा मीटिंग घ्या. यांना पीक आवरला ज्यांना शक्य असेल, सगळ्यांनाच नाही होणार, पण हे सगळे पोटतिडकीने मारतायत, यांना पोलीस मित्र म्हणून उभे करा. मला एक सांगा, जर आता ही सगळी मंडळी सांगताय की बाबा कोण एक उद्योगपती आहे, त्यांची गाडी जाताना किती माणसं असतील त्यांची? 2, 3, 4. त्यांची यंत्रणा म्हणजे काय? 4 जण असतील सर. आता रस्त्याचं रुंदीकरण, रस्त्याला पडलेले खड्डे, त्याचं डांबरीकरण, पुलाचं उद्घाटन, ही सगळी कामं जी आहेत ही सगळी महानगरपालिकेच्या अंतर्गत. आत्ता दादा कोदरांनी सांगितलं की त्यांनी आजच स्टँडिंग कमिटीमध्ये तो विषय मांडला आहे. यांनी सांगितलं तो विषय मांडला आहे. 27 तारखेला 101 झाडं तोडायची परवानगी तयार आहे. झाडं तोडायला कॉर्पोरेशनचे अधिकारी आले, ते आपल्या लोक अंगावर धावून गेले. माझ्या मोबाईलवर आहे, सगळ्यांना देतो. 101 झाडं दंडीसाठी. आता मला एक सांगा, केशवनगरमध्ये बाहेरची माणसं येऊन झाडं तोडून देत नाहीत का? आपलीच लोक. जे झाडं तोडून देत नाहीत ते मिटिंगला येत नाहीत. जे मिटिंगला येते ते म्हणतो रस्ता चालू कर. कसं करायचं? वास्तव स्वीकारलं पाहिजे. नाही तर 50वी मिटिंग पण हीच आणि तीच चर्चा. काही त्याच्यात उपयोग नाही. माणूस 4 दिवस उपाशी बसला, फरक पडतोय का? कारण प्रॉब्लेम काय आहे, जो त्याला येऊन सांगतोय ना बाबा तुला चांगलं करतो, तुला सांगतो माझं झाडला हात लावलं तर याद राख. कसं ह्या माणसाने उपास करून सुद्धा जमणार आहे? त्याच्यामुळे एक गोष्ट आहे, सुरुवात स्वतःपासून करायला लागणार. ट्रॅफिकमध्ये प्रत्येक जण अडकतोय, सुरुवात स्वतःपासून करायला लागणार. जर तुम्ही असं म्हटला की ती पलीकडची बाजू पाडा, रुंदीकरण फक्त तिकडंच होऊ द्या, माझ्या बाजूला सरकायचं नाही, तर मग मात्र ट्रॅफिकची समस्या कधी सुटणार नाही. मी आज कडक शब्दात बोलतोय, स्पष्ट शब्दात बोलतोय, आमदार म्हणून बोलतोय. कारण 5 वर्ष तुमच्या सगळ्यांचा अनुभव घेतल्यावर मला हे ज्ञान आलंय. इथं प्रॉब्लेम काय? इथं प्रॉब्लेम प्रशासन नाही, इथं प्रॉब्लेम पोलीस नाही, इथं प्रॉब्लेम लोकप्रतिनिधी नाही, इथं आमदाराचा प्रॉब्लेम नाही, नगरसेवकाचा प्रॉब्लेम नाही. इथं प्रॉब्लेम जो आहे तो गावकऱ्यांनीच गावकऱ्यांसाठी केलेला आहे आणि गावकरीच त्याच्यावर समाधान शोधतायत. किती मिटिंगा झाल्या कमिशनरांबरोबर झाल्या, आठवतंय लोणकर साहेब? काय झालं तिथंच 2 गट. कसं काय करावं मला सांगा ना. शेवट एक गोष्ट आहे, हा पण आमचा आहे, हा पण आमचा आहे. कुणाला समजून सांगावं? तुम्ही मिटिंगला बोलावलं की यायला लागते.
तुम्ही तेच सांगता की दुसऱ्या दिवशी येतात ती लाईनच चुकलेली आहे. त्या प्रजेमा 34चा तर पार वाटलं. अरे म्हणजे ऐकायचं दादा, ऐकायचं कुणी सांगा ना. या 2 नगरसेवकांची ती अडचण आहे. जेव्हा आडवा येतो ना तेव्हा गुन्हा दाखल करा. कोणा करणार विकास कामाला आडवा येतो. विषय असा आहे, हेच सगळ्या गोष्टी आहेत. आता मला एक सांगा, तुम्ही सगळेजण मिटिंगही करताय, दुसऱ्या बाजूला तुमचं व्हॉट्सअपवर फिरतंय. 1 तारखेला उद्घाटन करणार फुलाचं, करून टाकावं एकदा. कशाला डोक्यात ताप? मला क्रेडिट नको. ज्या माणसाने बिचाऱ्यांनी सकाळी येऊन 6 वाजता सगळ्यांची बिनपाण्यानी केली, त्याच्यामुळे तो पूल उभा राहिला. त्याचं क्रेडिट कुणालाच नको. ज्या माणसाच्यामुळं पूल उभा राहिला तो गेला. ज्या माणसामुळे 130 कोटीचा पूल होणार आहे, त्या अजित दादा पहाटे तिथं थांबले माझ्या आग्रहावरून. मी सांगितलं. आणि ते कधी ठरलं होतं तर अजित काका ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांच्या मैतीच्या दिवशी ठरलं होतं की तिथं पूल बांधायचा. ते मीच मांडला होता प्रस्ताव. अजित दादांना तिथं घेऊन आलो. दादांनी सकाळी तिथं सांगितलं. ते म्हणले नाही थोडं असं करू. म्हणजे मी म्हणलं दादा जमणार नाही. पूल पुढे गेला पाहिजे, खराडीच्या चौकापर्यंत तिथं उतरवला पाहिजे. 100 कोटी काय 130 कोटी कुठं म्हणले 30 कोटीकडे बघता. हा सांगतोय ना आमदार, हा म्हणतोय तसं करा. त्याचं आता भूमिपूजन सुद्धा झालं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते. तो सुद्धा पूल होतोय. पण हे होत असताना आपणच जर सहकार्याची भूमिका नाही घेतली तर काय करणार आहे मला सांगा ना. शेवट अडचणी कोणाला आहेत? केशवनगरकरांना. प्रश्न कुणाचे आहेत? केशवनगरकरांचे. उत्तरं कुणाच्या हातात आहेत? तर केशवनगरकरांच्याच हातात आहेत. फक्त पेपर घेऊन बसल्यात, उत्तरपत्रिका सोडवा ना. आणि म्हणतात आम्हाला पहिलं यायचं. कसं पहिलं येणार? पेपर तर लिहा. हे बोलण्याचं वाईट वाटेल पण आता हे बोलायची वेळ आहे. कारण काय करणार हो, एकदा हे आंदोलन करतात, एकदा हे आंदोलन करतात, एकदा हे आंदोलन करतात. मी सगळ्यांच्या आंदोलनातून लिंबू सरबत पाचतोय. काम कुणाच्या दिस व्हायना. ही खरी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं तुम्ही एक गोष्ट आहे साहेब, काही गोष्टी आहेत आता हे नगरसेवक आहेत, महानगरपालिकेच्या जबाबदाऱ्या हे करतील. पुलाच्या उद्घाटनाची तारीख हे त्या महापौरांचा अधिकार आहे. ते काय करायचं ते बघतील. तुम्हाला जर फार अडचण असेल तर जायला सुरुवात करा. आमचं कुणाचंही क्रेडिट नको आम्हाला. केशवनगरकरांचा प्रश्न सुटत असेल तर मी आमदार म्हणून सांगतो, आम्ही कुणीही तिथं अजिबात आमचं काही म्हणणं नाही. पहिलं नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. तुम्हाला जायचं असेल तर जा. पण कोण कोण झाडाला अडवतोय, कोण कोण प्लॉटला अडवतोय, कुणाकुणाचे काय काय प्रश्न आहेत ते एकदा चर्चा करून घ्या ना. त्यांच्याशी चर्चा करा. मी तुम्हाला 101 झाडं तोडायची सुबाबळीपासून वडाच्या पर्यंत सगळी लिस्ट देतो. वाळलेलं कुठलंय, वाटलेलं कुठलंय, फळाचं कुठलंय, फुलाचं कुठलंय, सगळी यादी माझ्याकडे. आता एक गोष्ट आहे, जर हे नाही झालं तर जातील कशी? ह्या गोष्ट आहे साहेब. दुसरी गोष्ट सांगतो. आता तुम्ही तरुण आहात, आज मी बोलायचंच ठरवलंय. तुमच्या लोकांना सांगा 6 महिने खिशात हात घालू नका. आपल्या नाही दुसऱ्याच्या. ऑटोमॅटिक सगळं जागे होते साहेब. सगळेजण हे बघा, कुणाच्या पोटावर मारायचं नाही. पण एक गोष्ट आहे, 4 लोकांचा खिसा भरायसाठी 4 लाख लोकांना त्रास जर व्हायला लागला तर 4 लोकांचे खिसे नाही भरले 6 महिने तरी चालतील. कारण 6 महिन्यात हे जातीचे प्रश्न नगरसेवक मार्गी लावतील. तोपर्यंत तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना टाईट करा. तुमच्या लोकांना सांगा, रिक्षा जर वाकड्या तिकड्या लागल्या, कुणाच्या मुळे लागतात? रिक्षा चालक त्याचा धंदा आहे, तो थांबणार. पोलीस म्हणून आपलं कर्तव्य आहे की ते लाईनीत लागल्या पाहिजे. नागरिकांची सोय झाली पाहिजे, रिक्षाकारांचं पोट राहिलं पाहिजे, पण ट्रॅफिक सुद्धा त्याच्यातून सुटलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही रिक्षा चालकांना काय शिस्त लावणार? जे पथरीवाले आहेत त्यांना काय शिस्त लावणार? हे तुमच्या हातातलं आहे साहेब. दुसरी गोष्ट, आता मी स्वतः आलो साहेब. सिग्नल हातावर घेता 190 सेकंदाचा सिग्नल आहे. मगरपट्ट्याकडून खराडीला जायचं किंवा मगरपट्ट्याकडून केशवनगरला व्हायचं, 190 सेकंदाची डिस्प्ले येते. काय येते एवढी माहीत का झाली? 3 वेळा लागते. मी चौकातच उभा, 190 परत 190 परत 190 मग सोडलं. मग 190 म्हणजे 3 मिनिट 10 सेकंद.
म्हणजे मी सिग्नलला उभा असताना 3 वेळा सुटला, मी पुलावून इथं येतोपर्यंत कमीत कमी 9 वेळा सिग्नल सुटतो साहेब. म्हणजे केशवनगरकडे माणूस वळतो किती वेळानी, तर एका सिग्नलला 3 मिनिटं असे 3 वेळा, म्हणजे 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 10 मिनिटं 27 मिनिटं. म्हणजे पुलावरचा माणूस तो केशवनगरला वळसतोपर्यंत कंप्लीट 9 सिग्नल घेतोय साहेब. सिग्नल सिग्नलाइज होतील त्या दिवशी होतील, तुम्हाला पैसे मिळतील त्या दिवशी मिळतील. आता जे 190 आहे ते 190 तर सोडा, हे सगळं तरी थोडं हलल हो. काय होतं, इकडची 10 मिनिटं थांबवण्यात मागं फुगारा आला, इकडची 10 मिनिटं थांबवल्यात त्यांचा फुगारा आला. ह्याच्यात तुमच्या लोकांना सुद्धा तिथं जमत नाहीये साहेब. आता तिथं काही महिला सुद्धा आहेत, महिला कॉन्स्टेबल पण ठेवल्यात, त्या पाहिजेत, कारण अनेकदा आमच्या सगळ्या भगिनी सुद्धा जातात. पण थोडासा स्टाफ आहे ना आपल्याला तिथं वाढवला पाहिजे. तुम्ही पोलीस मित्र करा, त्यांना बॅच द्या, त्यांच्या दृष्टीने ते उभे राहतील, त्यांना एक शिट्टी द्या, कमीत कमी सिग्नल तरी थोडासा. साहेब आपल्या लोकांना एक सांगा की जो आपल्याला टाइम दिसतो ना तेवढ्यात तरी सोडा. म्हणजे कमीत कमी एका वेळी 200 गाड्या सोडण्यापेक्षा 50-50 सोडा ना, चौकातला लोड तरी कमी होईल. त्यामुळं काय होते साहेब, मी आज गंमत बघितली, पुलावर भांडणं चालली होती. उलट्या येणाऱ्या माणसांना इकडून जाणाऱ्या माणसांनी अडवलं होतं, आणि तू उलटा का, त्याच्यावरून त्यांच्यात भांडणं चालू होती. ती भांडणं सुटली, त्याच्या मागचा सगळा लोंढा आला. चौकात आल्यानंतर चौकात ह्या बाजूला आला, आणि मी आपल्या ड्रायव्हरला सांगितलं की बाबा आपल्या गाडीवर बॅच आहे आमदाराचा, कुणाला धक्का लागेल म्हणून मागं थांबत जा 5 फूट. तर आमच्यामधून सगळे वळून खराडीला जायसाठी इकडचे सगळे इकडं माझ्या गाडीच्या पुढे. साहेब हे जर तुम्ही अडवलं ना, ही जर शिस्त, रिक्षा येते हो पुलावून, मोटरसायकल सोडा, रिक्षा उलटीच सांगतोय. त्याच्यामुळे साहेब एक लक्षात ठेवा, आपल्याला हा प्रश्न 2 पातळ्यावर सोडवायला लागणार आहे. 2 पातळ्यावर सोडवायला लागणार आहे. 2 पातळ्यावर याच्यासाठी सोडवायला लागणार आहे. कारण पहिली पातळी आहे महानगरपालिका आणि दुसरी पातळी आहे ट्रॅफिक. आता महानगरपालिकेचे काही शॉर्ट टर्म गोष्टी करायला लागतील, जसं खड्डा पडलाय तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तो खड्डा त्वरित बुजवणे, तो दिवसा न बुजवता रात्री बुजवणे. रात्री 2-2 वाजता आपण उभं राहून अजित काकांच्या वेळी लाईनी टाकल्या साहेब, कोण नसतं रात्री 2 वाजता. मी स्वतः उभा राहिलोय, गणेशला माहिती आहे, आम्ही रात्री 2-2 वाजता लाईनी टाकल्या, त्यावेळी पाणी तिथपर्यंत गेलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत साहेब ह्या करता येत आहेत. आता तिथं ड्रेनचं काम चाललंय, हे चाललंय. माझी ज्याला श्रेयवादाची भांडणं करायची त्यांनी बिंदास करा, आमचं काय म्हणणं नाही. तुम्ही 1 तारीख नाही, आज संध्याकाळी जाऊन ते उघडा, आमचं त्याच्याही बाबतीत काय म्हणणं नाही, कारण तो काही विषय नाही. माणसांची सोय झाली पाहिजे, पण ही सोय होत असताना तुम्ही परत एकदा विनंती करतो, अजिबात फसवणूक करू नका. 36 मीटर आहे. तुम्हाला एक सांगतो, प्रजिमा 34ला पैसे पडले, दाखवा ते सगळ्यांना. हे सुद्धा प्रजिमा 34ला पैसे आलेले आहेत. त्याच्यामुळं प्रजिमा 34ला पैसे आले, ते प्रजिमा 34चे पैसे सरकारचे, यांच्याकडून येणारे पैसे वेगळे. त्याच्यामुळं विषय असा आहे की कोलवडीपर्यंतच्या रस्त्याची डागडुजी धरली आहे त्याच्यामुळं हा सगळा ट्रॅफिकचा लोड येणारच आहे. तुम्ही रस्त्यावर अशी पाठी लावू शकत नाही की इथून फक्त मांजरीवाल्यांनी केशवनगरवाल्यांनीच जावं, सोलापूरवाला पण जाणार आहे त्या रस्त्यावरून. त्याच्यामुळं असं कुणी म्हणू शकत नाही की इकडचा का आला तिकडचा का आला. तो दुसरी गोष्ट, काही गोष्टींच्या मध्ये पोलिसांना त्यांचं काम करू नये, त्यांना सूचना करा, पण त्यांच्या कामात ढवळाढवळ करू नका. आता माझ्याकडे काही लोक आले, ते म्हणले तिथून ते नवीन पूल चालू झाल्यावर हेवी ट्रॅफिक नाही आलं पाहिजे. अरे म्हणलं असं कसं होऊ शकतं, काय म्हणले गर्डल लावा. अरे म्हणलं गर्डल लावणार कोण त्याच्यावर, ते पोलीस ठरवणार ना बाबा तिथून हेवी ट्रॅफिक आणायचं नाही आणायचं, त्याचं काय करायचं, कुठं डायव्हर्ट करायचं. कारण तुम्ही कंपनीत जाणाऱ्या बसेस तिकडे जाणार, विद्यार्थ्यांच्या बसेस जाणार, तुम्ही जर गर्डन लावला तर बस पण जाणार नाही. परत काय म्हणणार, पोरांच्या बसेस इकडं अडकतात. हे सगळे या सगळ्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी. साहेब जर हे शाळावाले ऐकले नाही तर त्यांचे जे एक्झिट पॉईंट आहेत तिथंच त्यांच्या गाड्या दाबून धरा तुम्ही 15 मिनिटं. जर ते ऐकलं नाही, ठीक आहे, ते नाही ऐकत ना, तुम्ही म्हणताय ना पर ॲमेनोराच्या शाळेपासून सगळ्यांचं बघायचंय, धरा ना दाबून तिथंच, येऊन देऊ नका रस्त्यावर त्यांना 15 मिनिटं. तुमचं इकडं क्लिअर झालं, तुमच्या सगळ्यांकडे वॉकी टॉकीच आहे, वायरलेसवर बोलता तुम्ही सगळे एकमेकाच्या संपर्क असतात. क्लिअर झाले, तुझा पॉईंट सोड, क्लिअर पॉईंट नंबर 1 सोडा, पॉईंट नंबर 2 सोडा, पॉईंट नंबर 3 सोडा,
असं केलं तर हे होईल साहेब. दुसरी गोष्ट, इथं बिल्डरची कामं मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. त्यांच्या डंपरच्या बाबतीत तुम्हाला आता हे सगळे ओरडतात, मला माहिती आहे. मागच्या वेळी पण होते काय साहेब माहिती आहे का, मीटिंग होती आणि PI पण बदललं. मीटिंग होती, PI घेतोय आणि PI बदलतो. हे कितवे PI आहे ट्रॅफिक आता बदलल्यामुळं लगेच मीटिंग घेतली. अडचण अशी आहे साहेब, आता वर्ष दीड वर्ष सुद्धा PI टिका नाही. त्याच्यामुळं अडचण आमच्या पुढं अशी आहे. हे सगळ्यात तर साहेब तुम्ही थोडंसं एक चॅलेंज म्हणून स्वीकारा. तुमच्या करिअर पुणे शहरातला सगळ्यात क्रॉनिक स्पॉट जर आता कुठं असेल तर तो महात्मा फुले चौक आणि आपला वाय जंक्शन हा पुणे शहरातला सगळ्यात क्रॉनिक स्पॉट आहे. तुम्ही तुमच्या ड्युटीमध्ये एक चॅलेंज म्हणून हे स्वीकारा. तुमची माणसं वाढवायची गरज नाही साहेब, फक्त माणसांच्या सवयी बदलायची गरज आहे. तेवढ्या सवयी त्यांनी बदलल्या ना तर हे सगळं मागपर्यंत नीट होईल. मागच्या PIंनी सुद्धा हे सगळ्याचे वॉर्डन बिल्डन घ्यायचे या माझ्या सूचना होत्या शाळांकडून. तुमच्याकडे माणसं नव्हती म्हटलं शाळांच्या बसेस आहेत, शाळांनी वॉर्डन द्या. वॉर्डन घेतले, त्यांची बदली झाल्यावर शाळांनी काय केलं, वॉर्डन आपल्या टायमिंग पुरते ठेवले, सकाळी संध्याकाळी बाकीच्या वेळी त्याला शिपाई केलाय. तसं करू नका, ताब्यात तुमच्या घ्या, तो आमच्या ताब्यात द्या आणि आम्ही त्याला ड्युटी लावतो. आणि ज्या शाळेचा वॉर्डन आहे त्याला त्या शाळेपाशी नेमू नका. तो काय करतोय, ते पगार देतात म्हणून त्यांच्याच बस बाहेर काढून घेतो. मग त्याला त्याच्या जागी नेमण्यात काय पॉईंट आहे, त्याला उचला आणि दुसऱ्या शाळेवर न्या, म्हणजे तो ड्युटी करत. ड्युटीचा स्पॉट तुम्ही नेमायचा अधिकार. तुम्ही फक्त 2 माणसांचा पगार द्यायचा म्हणा, माणसं कुठं उभी करायची हे मी ठरवणार, ते तुम्ही नाही ठरवायचं. या पद्धतीने आपण जर गेलो तर होईल. आता एक गोष्ट आहे याच्यामध्ये, उद्या तुम्ही आता ही मीटिंग घेतली आहे, ही आता हा सगळी लाईव्ह करतोय, कोण काय बोललंय कोण काय बोललंय राहू ना, नाही उद्या ना. उद्या आता या नगरसेवकांना तुम्ही सांगितलंय, उद्या महानगरपालिकेत या दोन्ही नगरसेवकांनी आजच बोललेत, हे पण बोलतायत सातत्याने. उरलेले जो 2 नगरसेवक असतील ते पण त्यांच्या परीने इथं विषय 100% मांडत असतील. आता याच्यामध्ये उद्या समजा अतिक्रमणाची कारवाई ह्या सगळ्या नगरसेवकांच्या रेट्यामुळं झाली तर परत ह्यांच्याकडे जाऊन बसू नका, हे माझं सोडून पुढं कर, एवढं माझं सोडून दे. आता जर रस्ता होत असेल तर सगळ्यांसाठी होऊन दे, मग कुणासाठीच थांबू नका. नाही तर आज तुझं करायचं असेल तर आपण पुढच्या वर्षी परत मिटिंग करू. हेच करू. तुम्ही पुढच्या वेळी फक्त माझं विधानसभेचं अधिवेशन बघा आणि अधिवेशन नसताना बसा, म्हणजे मला येता येते. नाही तर तुम्ही इकडे 4 दिवसात, मी 5 दिवस मुंबईत, त्यामुळे तुमचं आधी हे उपोषण संपतंय. अधिवेशन उपोषण एकत्र करू नका, वेगवेगळं करू आपण थोडंसं. पण विनोदाचा भाग सोडला तरी सुद्धा या गोष्टीकडे आता सगळ्यांनीच गांभीर्याने बघितलं पाहिजे. आपण गेली अनेक वर्ष या ठिकाणी काम करतोय. नगरसेवक सुद्धा आता निधी आणतायत, त्यांच्या परीने ते गती द्यायचा प्रयत्न करतायत. 9 वर्ष गाव जाऊन झालं पण नगरसेवक नव्हता, मी एकटाच आमदार सगळं बघत होतो. मागच्या काळात आमदार निधीतून जेवढं करता येईल तेवढं करत होतो. आपण ह्या रस्त्याची मागणी मांजरीपर्यंत केली, तर त्याचाही पाठपुरावा दादा आणि आबा तुम्ही तुमच्या सहकार्यांनी करा की हा नदीपात्रातला रस्ता जरी झाला त्या दिवशी त्या पुलाचं डिझाईन घेऊन माझ्याकडे सगळे बसले होते. त्यांना मी असं सांगितलं, त्यांनी डिझाईन कसं केलं दादा ते पण लक्षात ठेवा. म्हणलं हा बावळटपणा केलाय तुम्ही. त्यांनी डिझाईन असं केलंय की वरती यायचं, नदीपात्रातून वरती यायचं, महात्मा फुले चौकात जायचं, तिथून युटर्न मारायचा आणि मग खराडीकडे जायचं. म्हणलं असला ताप करू नका, असला ताप केला तर अजून तिथं गोंधळ होईल. म्हणलं खालून म्हणलं इथून तिथं थ्रू करा आणि मग वर काढा म्हणलं. तर त्या डिझाईनवर पण मी ते डिझाईन बघितलंय, मी सूचना दिल्यात. तुम्ही रोड खात्याशी बोलून घ्या, कारण ह्या डिझाईनवरती मेट्रोचं जे डिझाईन आता होतं, पूर्वीचं जे डिझाईन होतं ते मेट्रोने आता बदललंय. त्याच्यामुळे त्यांचे पिलर पूर्वी जसे होते तसे न आता त्याची अलाइनमेंट आता पलीकडच्या बाजूला गेलेली आहे. पलीकडच्या बाजूला ती अलाइनमेंट गेल्यामुळं ती पण अलाइनमेंट एकदा तुम्ही 4ही नगरसेवकांनी डोळ्याखालून घाला. मी सगळी आज डोळ्याखालून घातली आहे, त्यातल्या बारीक सारीक गोष्टी बघितलेल्या आहेत. बारीक सारीक गोष्टींवरती माझी मेट्रोच्या सर्व अधिकाऱ्यांशी, कारण मेट्रो काही महानगरपालिकेचं ऐकणार नाही, त्यामुळे मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी माझी बारीक सारीक गोष्टीवर झाली आहे. पण तुम्ही रोड डिपार्टमेंटशी विचारून घ्या, त्यांचं प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन वाटल्यास घ्या. त्याच्या माध्यमातून कसं कसं होणार आहे ते आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं लक्षात येईल. त्याचा खाली त्याचाच पलीकडच्या बाजूलाही तसाच प्रॉब्लेम केला आहे.
मी त्यांना असं सांगितलंय की त्या ठिकाणी बाबा तुम्ही पार्किंगचं जे आहे तर मोठा रस्ता आहे, रस्ता खोदा, त्याच्यावरती स्लॅब टाका आणि आतमध्ये पार्किंग करा आणि वरती स्टेशन करा. नाही तर स्टेशनच्या खाली म्हणलं तिथं ते साईनगरच्या इथं एक स्टेशन येते नेमकं, आणि एक स्टेशन तुमची जागा आहे ना समस्त लोणकर कुटुंबियांची इथं, तिथं एक स्टेशन नेमकं त्या ठिकाणी इकडच्या लेनचं त्या बाजूला आलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून साधक बाधक सगळं करून आपल्याला लार्जर पिक्चरच्या बाबतीत जे म्हणतोय ते अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. त्याच्यामुळं आता रस्ता रुंदीला विरोध करू नका असे आमदार म्हणून हात जोडून जे त्या कॅमेऱ्यावर बघणार आहेत व्हॉट्सअपवर त्यांना पण विनंती करतो बाबांनो की आता हे हाताच्या पलीकडे जायला लागले. तुम्ही सगळ्यांनी इतके दिवस झालं सगळं झालं, मला मान्य आहे की काही लोकांचं थोडंसं नुकसान होऊ शकतं, पुढं बांधलेला वाट्टा कट्टा एखादं पत्र्याचं शेड निघू शकतं, पण आता त्याच्याशिवाय दुसरा पर्याय हातात दादा राहिलेला नाही. विक्रमजी आता हे आपल्याला थोडंसं करावं लागणार आहे. मागून आपण सगळं करत आणलो, झेड कॉर्नरपर्यंत मोठा केला रोड मी, केशवनगरला आल्यानंतर मात्र थोडंसं थांबतंय. दुसरी गोष्ट साहेब, ज्या ज्या बिल्डरच्या भिंती मागं आहेत तुम्ही नगरसेवकांना बरोबर घ्या, आमच्या डिपार्टमेंटला बरोबर घ्या. 36 मीटरची लाईन आखलेली आहे, पण पुढे भिंती बांधून ठेवल्यात आणि त्यात फालतू गार्डन केल्यात शोसाठी. ती सगळी काढा आणि ते सगळं ताब्यात घ्या कॉर्पोरेशनच्या, म्हणजे शेजारच्याला कळलं की बाबा रस्त्याची बॉर्डर इथपर्यंत आहे. हे काय होतं, माणसाची मानसिक तयारी व्हायला लागते की रस्ता कुठपर्यंत येणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला आणि कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना एकत्रित काम करावं लागणार आहे आणि हे एकत्रित काम करू. साहेब, कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडे जे प्लॅनिंग आहे छोटं छोटं ते लगेच होईल, मोठं प्लॅनिंग लगेच होणार नाही. ते का 8-15 दिवसात होणारं काम नाही. नगरसेवकांना थोडा वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे. पण हे असलं तरी इमिजिएट ज्या सुधारणा आहेत त्याच्या मात्र अपेक्षा तुमच्याकडून